इराणमध्ये शिंदेंचे विमान पाडणार होते असा धक्कादायक दावा रोहित पवारांनी केलाय। 2023 मध्ये दाओसला जाताना व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे परदेशात उपमुख्यमंत्री शिंदेंचे विमान पाडलं गेलं असतं असा दावा रोहित पवारांनी केला आहे। अजितदादांच्या विमान अपघातातील कंपनी व्हीएसआर वरती आरोप करत आमदार रोहित पवारांनी आणखी एक धक्कादायक दावा केलाय। 2023 साली व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे परदेशात उपमुख्यमंत्री शिंदेंचं विमान पाडलं गेलं असतं असा दावा रोहित पवारांनी केलाय। इराणच्या देशाने त्या विमानाला जवळ जाऊन आम्हाला जे कळालेलं आहे कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथे आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू। त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते। मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं, इराकली सुद्धा हेच केलं। जर ती कंपनी इराक आणि इराण या हद्दीमध्ये जर विमान नेत असेल, ही बाब जर सत्य असेल तर अत्यंत गंभीर आहे। परंतु शिवसैनिकांमध्ये रोहित पवारांनी जे स्टेटमेंट केलेलं त्यामुळे अस्वस्थता निर्माण झालेली आहे। त्यांच्या बोलण्यात तर सत्यता असेल तर फार गंभीर विषय आहे आणि सरकारने खरंच खूप तातडीनं याच्या सर्व खोलामध्ये जाऊन चौकशी केली पाहिजे। 2004-2005 साली बोईंगची विमानं विकत घेण्यावरून देखील रोहित पवारांनी सवाल उपस्थित केला। एअर इंडियाकडे असलेल्या बोईंगच्या 7878 ड्रीम लाइनर या मॉडेलच्या 27 विमानांवरनं रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला। बोईंगचं हे जे स्पेसिफिक मॉडेल आहे 7878 सगळ्यात जास्त 27 मॉडेल हे आपल्या देशामध्ये एअर इंडियाकडे। हे कधी घेतलं होतं? 2004-05च्या आसपास त्याचं डील झालं होतं। तेव्हा कोण मंत्री काय मंत्री हे तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती आहे। हे मॉडेल तसं योग्य नव्हतं, टेक्निकली असं अनेक लोकांचं मत होतं, तरी सुद्धा हे मॉडेल घेतलं गेलं। तर दादांच्या विमान अपघाताचा क्रिमिनल अँगलनं सीबीआय आणि सीआयडीनं तपास करण्याची मागणी पुन्हा रोहित पवारांनी केली। काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ऍक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती असं लोकांचं मत आहे। ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे। हे त्या सीआयडी आणि सीबीआयने करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे। अजितदादांच्या पक्षातील नेत्यांना तपास योग्य दिशेनं पुढे जाऊ नये असं वाटतंय का, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। जे आपापल्या लेवलला प्रयत्न करतोय, त्यानंतर इतरही त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार प्रयत्न करतायत, पण मग काही प्रमाणात काही लोकांना हे इन्व्हेस्टिगेशन हे न्याय लेवलला नाही तर दादांना न्याय मिळावा अशी भूमिका कदाचित त्यांची तिथं नसावी, म्हणून इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। याचवेळी विमान अपघातातील कंपनीच्या वकिलांनी पिंकी माळीच्या कुटुंबियांना केलेल्या फोनची ऑडिओ क्लिप देखील रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत ऐकवली। कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? क्या गलती है समझ में नहीं आ रहा है। अगर वो पुणे चले जाते, नहीं विजिबिलिटी खराब थी, उनको दिखा नहीं, रनवे जिधर था उसके लेफ्ट में जाके वो ठोक दिया उन्होंने, क्या करोगे आप? या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय आणि तो विके सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय असं आमचं मत आहे। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेतून समोर आलेल्या अहवालावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। अजितदादांचं विमान डाव्या नाही उजव्या बाजूला चुकलं, रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली। झाडं असल्याचा रिपोर्ट, मात्र इथे झुडपं आहेत। झुडपाला कुठेही विमान टचही झालेलं नाही। झाडाची आणि विमानाची उंची कुठेच मॅच होत नाही। विमान अपघाताचा रिपोर्ट द्यायचा म्हणून दिला। झाडांवर जबाबदारी ढकलून देण्याचा केविलवाणा प्रयत्न AAIB कडनं झाला। ब्लॅक बॉक्सचा फोटो देणं अपेक्षित होतं, तो दिला नाही।